दहिवडी शहरात भरवस्तीत सलग दुसरी घरफोडी, घराचे कुलूप तोडून चोरी. नगरसेवकाच्या बंगल्यातील चोरीनंतर 2 दिवसातच दुसरी घटना, नागरिकांमध्ये घबराट. सविस्तर बातमी पाहू आपला आवाज न्यूजवर. दहिवडी शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागील श्रमसाफल्य परिसरात घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना काल रात्री घडली. नगरसेवक सुरेंद्र मोरे यांच्या बंगल्यातील चोरीच्या घटनेला 2 दिवसही उलटले नसताना त्याच परिसरात पुन्हा घरफोडी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संगीत चंद्रकांत गलंडे वय वर्ष 58 इथं नातेपुते इथं आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कुलूप लावलेला कोयंडा कापून घरात प्रवेश केला. यावेळी परिसरात वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळते. दरम्यान रात्री शेजारी अचानक जागे झाल्यानं घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. यामुळे चोरट्यांनी घाईघाईनं घरातून माघार घेतली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरी जाण्यापासून बचाव झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत चांदीची एक लहान वाटी आणि पाकिटातील अंदाजे 1000 रुपये रोकड चोरीस केल्याची प्राथमिक माहिती संगीता गलंडे यांनी दिली आहे. गलंडे या घरी नसल्यानं शेजारी राहणाऱ्या अनिता मुळीक यांनी घराचे कुलूप तुटलेले असल्याचं पाहून त्यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर गलंडे या तातडीनं नातेपुते इथं दहिवडीत घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र भरवस्तीत अवघ्या 2 दिवसांच्या अंतरानं चोरीच्या 2 घटना घडल्यानं दहिवडी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एकामागून एक घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनानं रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान दहिवडी शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. सलग घडणाऱ्या या घटनांचा आळा घालून चोरट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान आता दहिवडी पोलिसांसमोर उभं ठाकलंय. दहिवडी शहरातील चोरीच्या घटनांना आळा बसणार का? पोलीस प्रशासन चोरट्यांचा बंदोबस्त कधी करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.